गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. श्री संत सेना महाराज. महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे. तसेच या महाराष्ट्रामध्ये इतर राज्यातूनही अनेक संत येऊन गेले. पंढरपूरच्या पांडुरंगा अनेक भक्त आहेत. या भक्तापैकीच एक संत सेना महाराज यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त आज आपण संत सेना महाराजांविषयी अल्प परिचय पाहणार आहोत. श्री संत सेना महाराज. धन कोणा कामाले पहा विचारुनी भले ऐसे सकळ जाणती कळोनिया आंधळे होती. स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंध नाही. सखा पांडुरंगा विन सेना म्हणे तुझा कोण. अशा प्रकारे संत सेना महाराजांनी अनेक अभंग रचना केली. त्यांचा थोडक्यात आपण पाहूया. संत सेना महाराज महाराष्ट्राच्या भूमीला पवित्र भूमी म्हणतात, कारण येथे अनेक संतांचा वारसा लाभला आहे. संतांचा जन्म कोणत्याही जाती धर्मापुरता मर्यादित नसतो. जाती धर्माच्या सीमा त्यांना जकडून ठेवू शकत नाहीत. ज्याप्रमाणे समुद्राचा तसा थांग लागत नाही, त्याचप्रमाणे संतांचे अंतःकरण अथांग असते, जे कोणत्याही जाती धर्माच्या पलीकडे पोचते. संतांनी दाखवलेला समाज कल्याणाचा मार्ग, दिलेले ज्ञान, त्यांचे उपदेश, स्वतःच्या त्यागाने व आचरणाने घालून दिलेला आदर्श, यामुळे त्यांची ख्याती जगभर पसरते. असे थोर संत सेना महाराज. त्यांच्या अभंगातून संत सेना महाराज आपल्याला भगवंताच्या भक्तीचा महिमा सांगतात. पांडुरंगाशिवाय कोणीही आपला नाही. धना कोणा कामाले पहा विचारुनी भले ऐशी सकळ जाणती कळोनिया आंधळे होती. स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंध नाही. सखा पांडुरंगा विन सेना म्हणे तुझा कोण. अशा प्रकारे संत सेना महाराजांनी आपल्या अभंगातून पांडुरंगाविषयी भक्ती व्यक्त केलेली पहा. संत सेना महाराज हे बहुभाषा पंडित होते. त्यांचे अनेक भाषावर विलक्षण प्रभुत्व होते. अध्यात्माची उपजत बैठक, संतांचा दिव्य संघ, साक्षात पांडुरंगाची अपार कृपा, लोककल्याणाची जन्मजात तळमळ, या सर्व दुर्मिळ गुणवैशिष्ट्यांचा संगम म्हणजे संत सेना महाराज. आता आपण संत सेना महाराजांचा थोडक्यात जीवन कथा आपण पाहणार आहोत. तसं पाहिलं तर संत सेना महाराज हे संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्या समकालीन संत होते. संत सेना महाराज यांचा जन्म हा श्री देवीदास आणि त्यांच्या आईचं नाव होतं प्रेम कुंवर बाई यांच्या पोटी वैशाख वद्य द्वादशी शके 1357 या दिवशी मध्य प्रदेशामधील बांधवगडमध्ये झाला. आईवडील दोघेही सात्विक होते. घरच्या संस्कारामुळे सेना महाराज हे लहानपणापासूनच भक्ती मार्गातले होते. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. संत सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकांचा. नाभिक म्हणजेच न्हावी. सेना महाराज हे बांधवगडच्या राजाकडे
नाभिक काम करत होते. राजा या ठिकाणी काम करत असताना रोज जाऊन राजाची दाढी करणे, केस कापणे इत्यादी कामे करणे हा त्यांचा व्यवसाय होता. त्यांचे वडीलही राजाच्या पदरी होते. राजानंतर राजाचा मुलगा गादीवर आला आणि त्यानंतर सेना महाराज आपल्या वडिलांच्या ठिकाणी त्या राजाची दाढी करणे, केस कापणे यासाठी जात असे. ते आपले कर्तव्य पार पडत असले तरी मन हे देवपूजा, नामस्मरण यामध्ये दंग असायचे. बादशाहाची हजामत करण्याचा माळ त्यांच्या घराण्याला होता. अशी एक आख्यायिका सांगितली जाते की एकदा बादशाने सेनाजींना हजामतीला बोलावले. सेना महाराज पूजेत रममाण झाले होते. तेव्हा बादशाने चिडून सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने सेना महाराजांचे रूप घेऊन बादशाहाची हजामत करून आपल्या भक्ताला वाचविले. त्यावेळेस आरशामध्ये मध्येच बादशाला भगवंताचे रूप दिसले. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या बादशाला काही सुचेना. बादशाने मोहरा देऊन त्यांचा सत्कार केला. यामधून देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित होते. संत धनबाईंनी या प्रसंगाचे वर्णन आपल्या अभंगातून केले आहे. पहा, संत सेना महाराजांचं साहित्य आपण पाहूया. संत सेना महाराज आयुष्याच्या उत्तरार्धात उत्तर भारतामध्ये आले आणि संत नामदेवाप्रमाणेच संत सेना महाराज यांनी मराठी प्रदेशातून हिंदी प्रांतात जाऊन दोन्ही प्रांतातील भाषेमध्ये साहित्य लिहिले आहे. ते संत सेना महाराजांना स्वामी रामानंद यांचे शिष्यत्व लाभल्यामुळे ते धन्य झाले. स्वामी रामानंद हे सेना महाराजांच्या वडिलांचे सुद्धा गुरु होते आणि त्यांनीच सेना महाराजांना सुद्धा आपलं शिष्यत्व केले होते. पूर्वापासूनच वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रीय संतांसमेत संत सेना महाराज हे नाव घेतले जाते. त्यांची मराठी धाटणीची, वर्णाची आणि संस्काराची मराठी रचना आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अनेक भाषांवर वर्चस्व असल्यामुळे उत्तर भारतातील पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश या प्रदेशातील भाषेत त्यांच्या रचनांचा उल्लेख आहे. पण मराठीच्या मानाने त्याचे प्रमाण कमी आहे. संत सेना महाराजांच्या अभंगामध्ये नामपर, पंढरी वर्णनपर, उपदेशपर, आत्मपर, राम नाम, महात्म्य, पाखंड, खंडन पर आणि संत महिमा सांगणारे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, नामदेव यांचे वर्णन करणारे अभंग उपलब्ध आहेत. काही रचना ज्याप्रमाणे नामदेव महाराजांच्या ग्रंथसाहेबामध्ये आहेत त्याचप्रमाणे संत सेना महाराजांच्या रचनासुद्धा शिखांच्या धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात समाविष्ट आहेत. संत सेनानावी यांचे सुमारे 110 अभंग, गवळणी, वासुदेव, सासवड महात्म्य, आळंदी महात्म्य, त्र्यंबक महात्म्य आदी रचना आहेत. संत सेना महाराजांचे प्रसिद्ध अभंग आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, विवेक दर्पण ऐना दाऊ, विवेक दर्पण ऐना दाऊ, वैराग्य चिमटा हलो, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, उदक शांती डोई घोळू, उदक शांती डोई घोळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नखे काढू, चवर्णी देऊनी हात, सेना राहिला निवांत. आता आपण संत सेना महाराजांचा शेवटचा काळ, निर्वाणीचा काळ आपण पाहणार होता. बऱ्याच दिवसानंतर
संत सेना महाराज आपल्या मायभूमीमध्ये परतले. तेव्हा बांधवगडला पुनर्वैभव प्राप्त झालेल्या राजा बीरसिंहाने त्यांचे स्वागत केले. त्यांचे मन कशातच रमत नसेल. येताना पंढरीनाथाचे रूप डोळ्यात साठवून ते आठवले होते. एकादशीला दिवसभर घरातच चिंतनात मग्न राहिले. श्रावण मध्य द्वादशीच्या दिवशी श्री विठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधनी अवघी तीर्थे. अशा प्रकारे त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचं वर्णन करत असताना पंढरीचं सुद्धा वर्णन केलं आहे. पहा, त्रिभुवनामध्ये सुद्धा अशी पवित्र स्थान नाही पहा असं म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला. हा दिवस संत सेना महाराज पुण्यतिथी म्हणून पाळला जातो. संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपणही संत सेना महाराजांच्या अभंगाचं स्मरण करूया, त्यांचं कार्याचं स्मरण करूया. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.